मस्त पाव झालेले आहेत एक मटकीला. तर अशी बुक्की मारू. अरे बाप, कॅमेराला उलट. हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी अपर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अपर्णा रुगडेलवले. तर फ्रेंड्स, या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे बनपावची रेसिपी. आणि आजचा माझा दिवस कसा जाणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. गुड मॉर्निंग. आता झालेली आहे सकाळ आणि मी आता बनवणार आहे लादी पाव म्हणजेच बनपाव. आणि मग ते मी कसं बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी बघा 6:44 झालेले आहेत. इथे आहे स्काय खेळत आहे आणि आमच्याकडे झाली आहे मस्त मॉर्निंग. तर बघा, आमच्याकडे मस्त मॉर्निंग झालेली आहे. सूर्य खूप उगवलेला आहे. तर अशी मॉर्निंग झालेली आहे. तर आता चला व्हिडिओला सुरुवात करू. फ्रेंड्स बघा, आता आपले मोड आलेले आहेत मटकीला. तर बघा किती छान आलेले आहेत. तर फ्रेंड्स, हे आता आपल्याला लागणार आहे एवढं साहित्य लादी पावसाठी. तर इथे घेतलेलं आहे मी हे गरम दूध. आपल्याला हे लागणार आहे 7 ग्रॅम ईस्ट पॅक घेतलेले आहेत. आणि इथे आहे 4 कप मैदा. हे आहे मीठ. इथे आहे 2 लागणार आहे साखर आणि किमण्यासाठी दूध. पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता सुरुवात करूयात. तर इथे घेतलेलं आहे 1 कप गरम दूध. त्यामध्ये टाकायचं हे ईस्ट. असं छान हलवायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं 2 चम्मच शुगर. तर आता आपण 5 मिनिटं वेट करू. ह्याच्यावरती आता बुडबुडे येतील. तर फ्रेंड्स, 5 मिनिट झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे असं फोम सारखं वरती आलं असेल तरच तुम्ही ओळखू शकता की ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे, म्हणजे आपलं ईस्ट बरोबर आहे. तर आता आपण सुरुवात करू कणिक मळायला. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. अशा चाळणीने हा मैदा चाळून घ्यायचा आहे. टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. वापरायचं आहे बटर. त्याला झाकून ठेवू आणि 3 रॅपने झाकायचं आहे. नाहीतर हवा बंद झाकण असेल तर सुद्धा त्याच्याने सुद्धा तुम्ही झाकू शकता. आपण भेटू 1 तासाने. तर आता आपण भेटू 1 तासाने. कायूचं खेळणं चालू आहे सकाळ सकाळचं. आणि आता मी माझी आंघोळ उरकून घेते. तर फ्रेंड्स, आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते डो कसा झालेला आहे. तर बघा किती किती भरपूर फुगलेला आहे. तर अजून थोड्या वेळेला मी टाईम देणार आहे फुगण्यासाठी. आता आपण मटकी कुकरमध्ये शिजवून घेऊयात. तर ही मटकी आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते. त्यानंतर हळद आणि थोडंसं तेल. तर आता मी ह्याला 1 शिट्टी लावून घेते. डो डबल झालेला आहे. तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात. पावासाठी आता हे डो रेडी आहे. तर अशी बुक्की मारून ह्याच्यातली हवा काढायची.
तर बघा फ्रेंड्स, इथे आपले पाव रेडी आहेत. आता आपण यांना ओव्हनमध्ये ठेवून देऊ. मी ओव्हन 10 मिनिट प्रीहीट करून ठेवलेला आहे ऑलरेडी. तर आता आपण आता हे पाव ठेवून टाकू. एकशे 80 डिग्रीवर दोन्ही रोड चालू करायचे आहेत आणि आपल्याला ठेवायचं 20 मिनिट. पाव रेडी झालेले आहेत. मी आता तुम्हाला लगेच दाखवते. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तर आता होईलच एखाद मिनिट राहिलेला आहे. तर एका मिनिटाने मी तुम्हाला लगेच दाखवते. हे बघा झालेलंच आहे. तर आता चला मी तुम्हाला दाखवते. अरे बापरे, थोडंसं मी 5 मिनिट जास्त ठेवल्यामुळं हे असा कलर आलेला आहे. बट इट्स ओके, नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवीन. आता आपण त्याला लावूयात बटर. तर आता हा ओला कपडा आपण ह्याच्यावर ठेवून 20 मिनिट अजून आपल्याला ठेवायचं आहे असंच. हे ओला कपडा करून मी ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला 20 मिनिटांनी भेटते. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर फ्रेंड्स, आता माझी इथे चालू आहे मिसळ बनवायची तयारी. तर आता मी तुम्हाला ते पूर्ण झाल्यावर भेटते. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर बघा फ्रेंड्स, मस्त पाव झालेले आहेत. हे बघा, स्पॉन्ज तर किती छान झालेला आहे. तर आता आपण हे इथं ठेवूयात आणि हे असं मी ताट तयार केलेलं आहे. हा, तर हे असं ताट तयार झालेलं आहे. केवढे पाव रेडी झालेले आहेत. कशी ओवी बसले बघा, हे उलट बघते, कॅमेराला उलट बघते. कसं बघत बसले हे बाळ. आता तोंडात पाय घालायला शिकले बघा. हे असं पाय धरतय बघा. हे असे पाय घाबरलं लेकरू घाबरलं. तर फ्रेंड्स, आम्हा सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि स्कायूचं सुद्धा जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत फिरायला. इथं ऊन खूप आहे, तर त्यामुळे मी घातली आहे टोपी. आणि तुम्ही आता इथे बघू शकता, इथे स्कायू कशी बसलेली आहे. हे ऊन लागू नये म्हणून मी तिला हे प्रोटेक्टर लावलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो बाहेर फिरायला छान मस्त. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान पाऊलवाट दिलेली आहे आणि आजूबाजूला छान मस्त झाडी आहेत. आणि आता थोड्या वेळाने मी जाणार आहे बँकेमध्ये. तर मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की इथली कोरियामधली बँक कशी असते. तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. फ्रेंड्स, ही आहे माझी बँक. तर ही बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ही आहे माझी बँक. तर आता आपण बँकेमध्ये गेल्यावर भेटू. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर फ्रेंड्स, आता आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. आणि आता आपण घरी गेल्यावर भेटू. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आणि इकडे बघा, हे स्कायूचं काय चाललेलं आहे बघा. आणि इथे समोरच आता आपलं घर आहे. तर आता तुम्ही इथे आजूबाजूला बघू शकता, एक सुद्धा तुम्हाला 2 व्हीलर दिसणार नाही. सगळे 4 व्हीलर्स आहेत. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. घरी गेल्यावर भेटते मी. तर फ्रेंड्स, आताच मी घरी आलेली आहे आणि इथे आहे स्कायू, हे खेळत आहे. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला
नक्की कमेंट करून सांगा, कारण की मी ब्लॉग बनवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. हे ब्लॉग माझे कसे बनत आहेत, तर ते मला कमेंटद्वारे मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा आत्ता नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्कायू बाय. स्कायूकडून सुद्धा बाय. तर बाय फ्रेंड्स, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.